नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपला हे पहिलाच ब्लॉग आहे. तरी सर्वांनी आधी सबस्क्राईब करून घ्यावे आपल्या चॅनलला, त्याच्यानंतर आपला व्हिडिओ बघावे. आता सांगण्याचं तात्पर्य हे आहे, मी खूप दुरून आलो या लोकेशनसाठी. खूप दूर म्हणजे खूप लांब. इथंच आहे आमचं घर. हसण्याचा भाग सोडून द्या. आणि लहानपणापासून माझ्या मनामध्ये एक इच्छा होती साता समुद्रापार जाऊन शिकण्याची. पण झालं असं की आता आईला म्हणलं होतं एकदा, आई मी जातो शिकायला. पण आईच म्हणली माझी मला की बापू तू येतच काय दिवे लावला नाही, तिथं जाऊन काय दिवे लावशील. मग असं म्हणलो जाऊ दे, आईची इच्छा नाही काय की मला जाऊन शिकू देण्याची, त्याच्यामुळं शिकलो नाही. तर मेन अर्थ सांगण्याचं म्हणजे हे की गरिबी, आपल्याला गरीब लोकाला गरिबी खूप खाते. त्याच्यामुळं असे अनेक लोक आहेत जे कलावंत लोक आहेत, म्हणजे कोणाला खेळण्यामध्ये जास्त इंटरेस्ट राहते, कोणाला रनिंगमध्ये, असे खूप गरीब घरचे मुलं आहे. पण ते पैशाच्या अभावास्तव कुठंच जात नाही, म्हणजे त्यांनी कुठं जाऊच शकत नाही, त्यांच्याकडे पैसेच राहत नाही. तर अशाच आपल्या एक दोन मित्र आणि दोन मुलं आहेत. त्याच्यामधला एक माझा लहान भाऊ आहे आणि एक माझे छोटे दाजी आहेत. आणि मी पण दाजी बोलते सबको बोलते आहे. तर या आपण भेटू, त्यांना त्यांचा परिचय करून देतो तुम्हाला. या तर हे आहेत माझा भाऊ लहान वैभव सुंकलवाड. तर आता बघा, हे त्यानं स्वतःच्या हातानं बनवला. बघा तुम्हाला दिसते, अशी कला आहे याच्या अंगामध्ये. आणि आमचे दाजी श्रीकांत वाघमारेजी, आता ते थोड्याच वेळात येतील. अशी कला आहे भाऊच्या अंगामध्ये, म्हणजे खूप चांगली कला आहे. बघून घ्या तुम्ही, त्यांना हातानं बनवला, याच्यामध्ये काय वापरला नाही, काय नाही, म्हणजे कोणतं सगळं स्वतःच्या हातानं मातीनं बनवला. या दाजी, अशी खूप अप्रतिम कला आहे भाऊच्या अंगामध्ये. आणि हे आहेत आमचे दाजी. दाजी बोलते सबको बोलते. आणि यांची कला म्हणजे एक फार अतिशय सुंदर असा आवाज आहे यांचा. पण एकदम गरिबी असल्यामुळं हे समोर नाही जाऊ शकले. हे आमचे दाजी बी, माझा भाऊ पण. आता बघा यांचा, आता नाही आवाज आधी यांचा बघूत, आणि भाऊची ही कलासुद्धा मी तुम्हाला सर्वांना सांगितलेली आहे. पण आमच्या यांच्या दोघांच्याही आड आणि माझ्याही आड एक म्हणजे एकच फक्त गरिबी आलेली आहे, नाही तर खूप मोठे आम्ही कलावंत आहे. तर जर यांच्याकडे पैसे असले असते तर हे 100% ऑलिम्पिकमध्ये गेलेच असते. हे भगवान तेरी लीला थोडी अपरंपार है. मराठी आपली इंग्लिश कच्ची आहे. कला क्षेत्रात गेले असते. तरी आता आपण दाजीचा आधी गाणं बघूया. एक बघून घ्या तुम्ही आवाज. दाजी ह्या एक गाणं आपल्या चाहत्यांसाठी. कोणतं गाणं घेता, मराठी हिंदी कोणतं बोलाय. एक मराठी गाणं तुमच्या आवाजामध्ये म्हणून दाखवा आपल्या जनतेला. आता गाणं 1 2 3 स्टार्ट. देवा देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांग कुठ ठेवू माता कळनाच काही. देवा कुठ शोधू तुला मला सांगना, प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा. देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, माझ्या या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी.
आर पार काळजास का दिलास घाव तू, दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू. बघा, अशा प्रकारे यांचा आवाज आहे. नक्कीच तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर आधी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि अशा दोन्ही कलाकारांना तुम्ही सपोर्ट करा, ही माझी कळकळीची विनंती आहे. एवढंच की गरिबी असल्यामुळं हे दोघंही, एक भाऊ हे मूर्तिकार आहे, खूप बढिया. बघा आता तुम्ही ते साचा नाही तसं बनवू शकत नाही, पण भावांना बनवलेला आहे. आणि हे आमचे दाजी, आणि यांचा असा अप्रतिम आवाज आहे. ते इंडियन आयडल वगैरे इकडे तिकडे आता पैसेवाले लोक जातात, पण आपल्याकडे काही नसल्यामुळं आता आमच्याकडे शूटिंग करायला सुद्धा कॅमेरा नाही. आमची शूटिंग मोबाईललाच होते आणि काही एडिटिंग काहीच नसते. जे आहे ते नॅचरल असते. आणि दाजी बोलते सबको बोलते.